अपरे पडती अशी शिवबांची कीर्ती, शब्दही अपरे पडती अशी शिवबांची कीर्ती. हिंदू धर्म रक्षिले, स्वराज्य स्वप्न साकारले, गर्जुनी हर हर महादेव केलाशी स्वराज्य साजरा. छत्रपती शिवराया मित्रांनो, इतिहास वाचता येतो, इतिहास लिहिता येतो, इतकेच नाही तर इतिहास घडता देखील येतो. 16व्या शतकात पाच सुलतान सुद्धा आपल्या देशावर राज्य करीत होत्या. जनता जनावरांसारखं जीवन जगत होती. आमच्या अन्नधान्यावर तर सोडाच, पण आपल्या देहावर देखील अधिकार नव्हता. माणसं आणि जनावर तर दूरच, पण मंदिरातील देव देखील सुरक्षित राहिला नव्हता. अशा संकटमय काळात 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात चसपडणाऱ्या दीन दलित शोषित जनतेच्या जीवनात जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले. जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, आणि जर कोणी नडत असेल तर त्याला मराठीची जात दाखवा, अशी शिकवण जिजाऊकडून शिवरायांना मिळत गेली. भल्या भाबड्या जनतेला गुलामगिरीतून मुक्त करून स्वराज्य स्थापना करण्याचा ध्येयवाद त्यांनी शिवराय समोर ठेवला. म्हणून म्हणावेसे वाटते, थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणार, थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणार. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे कधी न मिटणार, चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे कधी न मिटणार. चारित्र्य संपन्न वीर मातेने घडवलेला कसा असेल तो पुत्र, कसा असेल तो राजा, कसे असेल त्याचे राज्य, आणि कसे असतील ते छत्रपती. शिवछत्रपती म्हणजे माळ्यांचा मेळ, शिवछत्रपती म्हणजे मनगटातील बळ, शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार, शिवछत्रपती म्हणजे शौर्य, शिवछत्रपती म्हणजे मनामनातील धैर्य, शिवछत्रपती म्हणजे व्यक्ती नसून एक विचार आहे. म्हणून मित्रांनो, शिवजयंती नाचून साजरी न करता वाचून साजरी करूया, कारण व्यक्ती नष्ट होतात पण विचार कधीही नाश पावत नाही. मित्र हो, एका प्रसंगात औरंगजेब आपल्या पोराला सांगतो आहे, हा हा तोबा तोबा, क्यों फतेह हासिल होते शिवाजी को, हमारी तरह फौज बारूद तोफखाना हाथी घोड़े शिवाजी के पास कुछ भी नहीं है, फिर भी फतेह हासिल होते उसे, क्यों? ये तुम्हें मालूम है शेजारे, शायद ये तुम कभी समझ ही नहीं पाओगे.